नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात बीड मोर्चातल्या बातम्यांनी. बीड हत्या प्रकरणामध्ये फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. फडणवीसांचे सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना आदेश. तर बंदूक सोबत ज्यांचे फोटो आहेत त्या सर्वांचे परवाने रद्द करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे बीड पोलीस अधीक्षकांना सुद्धा आदेश. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये आक्रोश मोर्चा. सर्वपक्षीय नेत्यांसह मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर. बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला हा मोर्चा. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेच वाचवतायत तर सुरेश धस यांचा आरोप. तर वाल्मिक सरेंडर हो, माझं वाटोळं होतंय असं का सांगितलं नाही, धस यांचा धनंजय मुंडेंना सवाल. बीड प्रकरणाचा गांभीर्यानं तपास सुरू. कुणालाही पाठीशी घालणार नाही. संशयित आरोपींच्या कुटुंबियांची चौकशी सुरू. शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. मंत्रिमंडळात राहून धनुभाऊंनी फक्त डोळ्यांनी इशारा केल्यावर चौकशी संपते. आकाचा बाप कोण हे सर्व जनतेला माहिती आहे. त्याला मंत्रिमंडळातून हकला. जितेंद्र आव्हाड यांचा निशाणा. रुपाली ठोंबरे पाटील यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप. रुपाली पाटील यांनी जितेंद्र आव्हाडांचे व्हॉट्सअप चॅट दाखवले. तर उद्याचा मसाला रेडी ठेव असा चॅटमध्ये उल्लेख. तर रुपाली पाटील यांनी दाखवलेले स्क्रीनशॉट्स हे फेक. आव्हाडांकडून आरोपांचं खंडन. मुंडिया विरोधात आणि वाल्या विरोधात जे जे असेल ते सर्व गोळा कर. पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव. मटेरियल तयार ठेव. त्यांच्या विरोधकांनी रचलेलं हे आपल्या समोर, त्याचा पुरावा मी समोर ठेवलेला आहे. सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं. मुख्यमंत्र्यांनी सापांना पोसू नये. 7.5 घालवावी. मनोज जरांगे यांचं यावेळी आवाहन. हात जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यांना, मुख्यमंत्र्याकडे जा. त्यांना सांगा हे उचलून टाका. कोण कोण येत ना हे धरा. हे सापडणं काय मोठी गोष्ट नाही. तर 2 जानेवारीपर्यंत आरोपींना शिक्षा करा, अन्यथा उपोषण करणार. बजरंग सोनावणेंचा इशारा. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. सोनावणेंची मागणी. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे आणि याच्यासाठी तुम्हाला आम्हाला एक व्हायचंय आणि एक होऊन लढा द्यायचा.